चला बाळांनो, आज आपण कंप्लीट करू क्वेश्चन नंबर 14 जो आहे पेज नंबर 283 वरचा. अगोदर रीड करतोय, चालेल. मिसेस मीना ऑफ बिलासपूर हॅज नॉट कीप प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट. फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड टू यू. आपल्याला काही इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे. त्या इन्फॉर्मेशनला अगोदर आपण समजून घेऊ त्यामध्ये कोणत्या ॲसेट आहे आणि कोणत्या लायबिलिटीज आहे. चालेल. यामध्ये मशिनरी दिलेलं आहे आपल्याला 18 आणि 19चं. जे लहान असतं 2018 त्या इयरला आपल्याला म्हणायचं आहे ओपनिंग इयर, आणि जे मोठं आहे 2019 त्याला म्हणणार आपण क्लोजिंग इयर. मशिनरीचा ओपनिंग बॅलन्स 50,000, क्लोजिंग बॅलन्स 50,000. मशिनरी कुठे जाईल? ॲसेटला. फर्निचर डेटर्स, त्यानंतर क्रेडिटर्स लायबिलिटीला जाईल. स्टॉक ॲसेट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी. प्रीपेड एक्सपेन्सेस ॲसेट आणि कॅश ॲट बँक ॲसेट. व्हेरी गुड. बाळांनो, याच्या आपल्याला दोन वेगवेगळ्या वर्षाची माहिती दिलेली आहे, त्यांचा यूज आपण करणार आहे इथे. पुढे आपल्याला खाली काही ॲडजस्टमेंट बी दिलेले आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटला समजून घेऊ, त्यांचा इफेक्ट त्यांच्या समोर लिहून घेऊ. पहिली ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे, मिसेस मीना इंट्रोड्यूस ॲडिशनल कॅपिटल ॲज ऑन 1 ऑक्टोबर 2018 बाय सेलिंग हर पर्सनल कार इज ₹10,000. मिसेस मीनाने तिचे 10,000 बिझनेसमध्ये काय केलेलं आहे? कॅपिटलाइज केलेलं आहे, राईट. त्याला आपण म्हणतो ॲडिशनल कॅपिटल. विथ डेट दिलेली आहे, तर तुम्हाला डेटला अंडरलाईन करायचं आहे. आणि ॲडिशनल कॅपिटलचा आपण काय करणार आहे ते त्याला लेस करणार आहे. लिहून घ्या फक्त सध्याला, लेस ॲडिशनल कॅपिटल. डन. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे, शी पेड हर डॉटर्स कॉलेज फीस फ्रॉम बिझनेस बँक अकाउंट ₹3,000. आता मुलीच्या कॉलेजची फीस तिने बिझनेसच्या अकाउंटमधून पेड केलेली आहे, राईट. तर हे तिचं प्रायव्हेट एक्सपेन्सेस झालेला आहे. प्रायव्हेट एक्सपेन्सेसला आपण काय करतो? ड्रॉविंग म्हणतो. तर इथं ड्रॉविंगला काय करतो आपण? याच्यामध्ये ॲड करतो. लिहून घ्या, ड्रॉविंग ॲड. देन थर्ड ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएट मशिनरी बाय 5% पर ॲनम. डेप्रिसिएशन बिझनेससाठी एक्सपेन्सेस असतो, म्हणून आपण काय करणार? त्याला एक्सपेन्सेसमध्ये शो करणार. लिहून घ्या एक्सपेन्सेस ते समोर. नंबर 4, प्रोव्हाइड 2% ऑन डेटर्स फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट. आपल्याला RDD क्रिएट करायला सांगितलेली आहे 2% ऑन डेटर्स. तर हे पण बिझनेससाठी काय असणार आहे? एक्सपेन्सेस. याला सुद्धा आपण एक्सपेन्सेसमध्ये शो करू. अँड लास्ट ॲडजस्टमेंट यामध्ये दिलेली आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज टू बी पेड प्रोव्हाइडेड ॲट 5% अँड ऑन ड्रॉविंग ॲट 5% पर ॲनम. बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे 5% आहे आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगचे पण 5% आहे. दोघांचं कॅल्क्युलेशन वर्किंगमध्ये दाखवेल, पण इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे एक्सपेन्सेसमध्ये घेणार तुम्ही आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इन्कममध्ये घेणार. लिहून घ्या ते समोर. आता क्वेश्चन आपण ओव्हरऑल रीड केलेला आहे. सगळ्यात पहिले आपल्याला बनवावं लागतं बाळांनो यामध्ये स्टेटमेंट ऑफ अफेअर, ज्याच्यामध्ये मी ओपनिंग आणि क्लोजिंग दोघांचं कंबाईन बनवलेलं आहे. आपण याला सेपरेट बी करू शकतो, जसं तुम्हाला वाटेल तसं बनवू शकता तुम्ही, काही अडचण नाही. आपण कंबाईन बनवतोय, चालेल. तर आपल्याला जे पर्टिक्युलर्समध्ये पॉईंट्स दिलेले आहे त्यांना इथं शो करणार आहे. सगळ्यात पहिला कोण आहे? मशिनरी येईल आपल्या ॲसेट साईडला. व्हॅल्यू किती आहे? 50,000. सेकंड फर्निचर. फर्निचरची व्हॅल्यू अगेन 50. ओके, 30. देन डेटर्स पण आहे साईडला येईल. किती? 18, राईट. अँड नेक्स्ट क्रेडिटर्स लायबिलिटीला 18,000, 20,000. स्टॉक ॲसेट 42,000. फिनिश. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटीला 1,500 अँड क्लोजिंगला नील आहे. पुढे प्रीपेड एक्सपेन्सेस ॲसेटला क्लोजिंगमध्ये फक्त 500. ॲसेटला कॅश ॲट 28,40,000. राईट. बस आता याची टोटल करायची आहे. 50% मार्क्स तुम्हाला भेटून जातील. हे खूप सिंपल आहे.
राईट. बघा आता सगळ्यात पहिले आपण क्लोजिंगची टोटल करू. 1,87,500. क्लोजिंग ॲसेट साईड मोठी आहे राईट. किती येत आहे 1,87,500. 87,500. 1,87,500 मायनस 20,000. 1,67,500. सिंपल आहे, काही अडचण इथं. नो सर. त्यानंतर ओपनिंगची टोटल 1,76,000. 1,76,000. 1,76,000 मायनस 1,56,500. एवढं मायनस केलं तर 1,56,500. ओके. याला नाव देऊ आपण कॅपिटल बॅलन्सिंग फिगर. आता हा ओपनिंग कॅपिटल आहे आणि हा क्लोजिंग कॅपिटल आहे. या दोघांना यूज करायचं आहे नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये राईट. तर पहिले आपण यूज करणार क्लोजिंग. एकदम व्यवस्थित बघा बाळांनो, हे इतकं सोपं आहे का तुम्हाला फक्त बघून काय करायचं आहे, पोस्ट करायचे आणि टोटल करायची. तर हाफ मार्क्स तुम्हाला भेटून जातील इथं सर्व राईट. आता राहिलेले जे मार्क्स आहेत ते इथं भेटणार आहे आपल्याला. पहिले घेणार यामध्ये आपण क्लोजिंग कॅपिटल 1,66,500. देन यामध्ये ॲड करणार ॲड ड्रॉविंग. ड्रॉविंग आपण ॲडजस्टमेंट नंबर सेकंडमध्ये शोधलेली आहे 3,000 राईट. इथं लिहून घेऊ आपण, तिच्या कॉलेजची फीस आहे राईट. हां 3,000 प्लस 1,70,500. कोणाला अडचण बाळा नाही इथपर्यंत सिंपल आहे. आता यामधून लेस करणार आपण ॲडिशनल कॅपिटल आपल्याला फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे आणि त्याची डेट पण दिलेली राईट. किती आहे हे 10,000. आता डेट का दिलेली सर, तर त्याचा यूज आपल्याला वर्किंगमध्ये करायचा आहे. जेव्हा आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटलची वर्किंग नोट करणार आहे ना त्यावेळेस आपण यूज करू. चालेल, सध्याला फक्त लक्षात ठेवा. बरं मायनस करून घ्या आता. 1,60,500. आणि एक लास्ट पॉईंट मायनस होईल ओपनिंग कॅपिटल जो आपण फर्स्ट स्टेटमेंटमध्ये फाइंड केलेला आहे 1,56,500. सांगा ओनली 4,000. याला नाव देऊ आपण प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. सांगा इथपर्यंत काही अडचण आहे बाळांनो तुम्हाला. आता दोनच राहिलेले पॉईंट आपले. एक हेडिंग आपण पुन्हा घेणार याच्यामध्ये ॲड. काय ॲड करणार इन्कम ड्युरिंग द इयर. याच्यामध्ये एक 3-4 ओळीची जागा सोडून देऊ आणि लेस एक्सपेन्सेस ड्युरिंग द इयर. आता जेवढा क्वेश्चन राहिलेला आहे म्हणजे मला वाटतं 3 नंबर 4 नंबर आणि 5 नंबर एवढ्याच ॲडजस्टमेंट बाकी आहे. यामध्ये 3 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे डेप्रिसिएशन. कशात येतं इन्कममध्ये का एक्सपेन्सेसमध्ये एक्सपेन्सेस. इथं डायरेक्ट नंबर टाकून घेऊ आपण डेप्रिसिएशन ऑन मशिनरी राईट. मशिनरीचं डेप्रिसिएशन वर्किंग नोट करायची गरज नसावी कदाचित कारण मशिनरीच्या व्हॅल्यू दोन्हीकडे सेम आहे. मग क्लोजिंगवर कॅल्क्युलेशन करावं. किती येतं बघा 50,000 मल्टिप्लाय पर्सेंटेज 5 ना 5/100 किती येईल 2,500. काही अडचण समजते सर्वांना. त्यानंतर 4 नंबर आहे RDD. RDD पण कुठे येतं एक्सपेन्सेस. RDD मायनस करताना एक काळजी घ्यावी. क्वेश्चनमध्ये जर बॅड डेट दिलेली असेल तर पहिले डेटर्सच्या क्लोजिंग व्हॅल्यूमधून म्हणजे ह्या व्हॅल्यूमधून मायनस करायचं आणि मग RDD कॅल्क्युलेट करायची. पण याच्यात आपल्याला बॅड डेट दिलेली नाही मग टेन्शन नाही. डायरेक्ट डेटर्सची व्हॅल्यू घ्या. किती आहे ती 25,000. पर्सेंटेज किती आहे सांगा बरं किती येईल 500 येईल. इथपर्यंत काही अडचण. आता लास्ट ॲडजस्टमेंट आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यामध्ये आपल्याला पहिले इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं आहे त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. मी काय करतो पहिले लिहून घेतो कोणता पॉईंट कुठे झालेला आहे आणि व्हॅल्यू मग वर्किंग नोट करून आपण फाइंड करू. बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथंच येणार आहे बाळांनो नेहमी. इंटरेस्ट ऑन कॅपिटल याची व्हॅल्यू आपण वर्किंग नोट फर्स्टमध्ये फाइंड करू चालेल. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग कुठे येईल
इन्कममध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग याच्यासाठी पण आपण एक वर्किंग नोट करू ज्याचा नंबर असेल सेकंड. बघा आता फक्त इथं व्यवस्थित लक्ष द्या, परीक्षेमध्ये असा क्वेश्चन येतो बाळांना आपल्याला. वर्किंग नोट फर्स्ट, कॅल्क्युलेशन ऑफ, इथं शॉर्टकट्स वगैरे यूज केले तरी काही प्रॉब्लेम नाही वर्किंगमध्ये, पण इकडे यूज नका करा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल @ 5% पर ॲनम, म्हणजे 5% काढलं का वर्षभराचं निघतं. सगळ्यात पहिले आपण बघणार ओपनिंग कॅपिटल आपल्याकडे किती आहे. नेहमी ओपनिंग कॅपिटल बघायचं आणि ओपनिंग कॅपिटलवर पूर्ण 12 महिन्याचं कॅल्क्युलेशन करणार आपण. ओपनिंग कॅपिटल इथं बघा 1,56,500 राईट. याच्यावर 5% घेणार डायरेक्ट आपण, 12 मंथचं राहणार ते डायरेक्ट. किती येईल राईट. तर यावरती 5% भेटेल आपल्याला एवढं. आता बघा याच्यात आपण काय करणार, ॲडिशनल कॅपिटलचा इंटरेस्ट, ॲडिशनल कॅपिटलचं एक विशेष गोष्ट काय या क्वेश्चनमध्ये का ॲडिशनल कॅपिटलची आपल्याला डेट दिलेली आहे 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे इथून आपल्याला काय करायचं, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. ह्या डेटला आला ना तो आपल्या बिझनेसमध्ये, मग इंटरेस्ट इथूनच देणार आहे आपण. तर बघा आता पहिले ॲडिशनल कॅपिटलची व्हॅल्यू बघा 10,000 आहे. कार विकलेली आहे तिने 10,000. पर्सेंटेज तर फिक्स राहणार, ते नाही चेंज होत आहे, बट मंथ चेंज होईल बाळांनो. ऑक्टोबरपासून आपल्याला 31 मार्च आपली जी क्लोजिंग डेट आहे इथं त्या डेटपर्यंत इंटरेस्ट द्यायचा आहे. किती होतात महिने, 6 महिने. व्हेरी गुड. मग इथं घेणार 6 मंथ अपॉन 12 मंथ. याला थोडंसं दूर लिहून घेतो मी म्हणजे समजेल आपल्याला. 7825. हां, याचं कॅल्क्युलेशन करू आपण. किती येईल 250. आता फक्त यांची टोटल करून घ्या. 5708. देअरफॉर टोटल इंटरेस्ट किती आला 8,075. आणि याला आपल्याला घ्यायचं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या समोर 8,075. सांगा काही अडचण. पहिले काय केलं, ओपनिंगचा बरोबर वर्षभराचा काढला आणि नंतर क्लोजिंगचा म्हणजे नंतर ॲडिशनल कॅपिटलचा किती महिन्याचा काढला, 6 महिन्याचा. सिंपल आहे. आता याच्यानंतर अजून एक वर्किंग नोट बनवायची आपल्याला सेकंड, जी आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगसाठी. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगचा तुम्हाला मी रूल सांगितला होता का तो फक्त 6 महिन्यासाठी घ्यायचा असतो. दिलेला असेल तर ओके, नाही जरी दिलेलं असलं क्वेश्चनमध्ये तरी 6 महिन्याचा इंटरेस्ट तुम्ही घेणार. मग मी डायरेक्ट 5%ने किती महिन्यात घेऊन टाकतोय, फॉर 6 मंथ राईट. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगवर काढणार आहे तर त्यासाठी ड्रॉविंगची व्हॅल्यू माहीत पाहिजे 3,000 आहे. 3,000 मल्टिप्लाय 5% आणि 6 मंथ किती येईल बरं, कन्फर्म. कॅल्क्युलेशन करून बघतो तरी 6 1 6 6 2 12 0 0 0 0 कट 15 5 75 बरोबर आहे. ओके, तर इथं व्हॅल्यू लिहून घेणार आपण 75. काही अडचण. पूर्ण क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. एकदम सिंपल ॲडजस्टमेंट येणार तुम्हाला परीक्षेमध्ये. पण मी तरी पण अवघड क्वेश्चन घेतो आहे म्हणजे तुम्हाला एकदा अवघडची प्रॅक्टिस झाली का सोपा क्वेश्चन एकदम छटाक वाटतो. चालेल. आता बाळांनो बघा टोटल करून घेऊ. पहिले इन्कमची टोटल किती येते, फक्त 75 येते. तर इन्कम काय करतो आपण, ॲड 4,000 + 75 राईट. आणि आता एक्सपेन्सेसची टोटल करा सर्व आणि ती बाहेर घ्या 11,075. आता मायनस करा, निगेटिव्ह बॅलन्स भेटेल तुम्हाला. किती येतो निगेटिव्ह बॅलन्स 7,000. निगेटिव्ह बॅलन्स आला तर ब्रॅकेटमध्ये लिहायचं बाळांनो. ओके, कारण बघा एक्सपेन्सेस जास्त आहे, इन्कम झाले कमी, मग आपल्याला निगेटिव्ह बॅलन्स भेटेल. त्याला निगेटिव्ह नाव देणार आपण नेट लॉस. सिंपल आहे. सांगा काही अडचण. सिंपल क्वेश्चन होता. ओके, कम्प्लीट.